मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना. कारण लाडकी बहीण योजना ही या निवडणुकीत गेम चेंजर ठरली, असं प्रत्येक जणाचं म्हणणं आहे. पण या लाडकी बहिणीचा हप्ता आता चालू राहील की नाही हे खूप मोठे रहस्य राहिलेले आहे. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की हे लाडकी बहीण योजना चालू राहणार आणि तिचा हप्ताही मिळणार राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे बहुमत महायुतीला मिळालेले आहे आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण जसं की लाडकी बहीण योजना हे सगळ्यांना माहीतच आहे. या लाडकी बहीण योजनेत एकनाथ शिंदे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळी त्यांनी ही योजना चालू केली आणि खूप महिलांना उपयुक्त आली आणि खूप महिलांनी त्यात मोठा सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या महिलांचा त्यात मोठा सहभाग असताना म्हणून महायुतीला एवढे मोठे यश मिळाले असे काही तज्ञ म्हणतात. फडणवीस यांचा देखील या लाडकी बहीण योजनेत मोठा वाटा आहे. कारण त्यांनी देखील याला सपोर्ट दिलेला होता. राज ठाकरे यांनी जसं की या योजनेला विरोध केला. कारण त्यांचा प्रश्न होता की हे पैसे येणार कुठून आणि कसे? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि कोणतीही छाननी होणार नाही आणि ₹2100 हप्ता महिलांना मिळणार. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय करतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.